वर्किंग ऑफ डीसी जनरेटर. तुम्हाला मी म्हणतोय दोन पोल आहे, आता काय आहे पोल आहे, मी असं तुम्हाला काढून दाखवतो. हा नॉर्थ पोल, हा साऊथ पोल. क्लिअर आहे. आता नॉर्थ पोल साऊथ पोल आहे. तुम्हाला आताच काय म्हटलं मी, या पोल वरती काय गुंडाळलेली आहे, वाइंडिंग. ही तशी वाइंडिंग इथे गुंडाळली आहे. क्लिअर आहे. तर ही वाइंडिंग कशावरती गुंडाळलेली आहे, पोलवरती. आणि पोलवरती कुठली वाइंडिंग असतात, याला म्हणतात फील्ड वाइंडिंग. या दोन्ही पोलच्या मधात फील्ड वाइंडिंग, याच्या मधात काय आहे, याला काय म्हणतात, आर्मेचर. म्हटलं का हे आर्मेचर असं आपल्याला दिसत आहे, पण ते असतं कसं, असं म्हणजे असे खाचे खाचे पडले आहेत त्यामध्ये. या खाच्यामध्ये काय इन्स्टॉल केली आहे, वाइंडिंग. बघा बरं काय केलं आहे, वाइंडिंग. तर म्हणजे सरळ सरळ या आर्मेचर मध्ये सुद्धा वाइंडिंग असते की नाही. त्याचं वर्किंग कसं होतं बघा. जर तुम्ही कुठल्याही दोन मॅग्नेटला, जर हे दोन मॅग्नेट आहे, एक मॅग्नेट आहे नॉर्थ पोल, एक आहे साऊथ पोल, याला जर वाइंडिंग गुंडाळली आणि या वाइंडिंग मधून जर करंट पाठवला, तर करंट पाठवला तर काय तयार होतो, फ्लक्स तयार होतो की नाही. असा कुठेही फ्लक्स तयार होईल की नाही. कोणत्याही वाइंडिंग कॉइल मधून करंट गेल्यामध्ये काय तयार होत असते, फ्लक्स तयार होत असते. बेसिक फंडा. आता फ्लक्स तयार होताना आपल्याला माहित आहे की नाही, की जर का करंट खूप जास्त इकडं तिकडं असेल, तर करंट कुठून धावतो, जिथं रेजिस्टन्स काय आहे, लो आहे. त्याच पद्धतीनं फ्लक्स कुणीकडे पळल तरी फ्लक्स कुठून धावतो, जिथं रिलक्टन्स लो आहे, लो रिलक्टन्स आहे. आणि हे पोलचं काम काय, लो रिलक्टन्स पाथ देणे. त्याच्यामुळे काय होतात बघा, आता पोल फिक्स आहे की नाही, हे काय होतात, त्याच्यामुळे इथून असा फ्लक्स फ्लो होतो. याला म्हणतात फ्लक्स फ्लो होणे. मग आता बघा काय झालं, या फील्ड वाइंडिंग मुळे फ्लक्स फ्लो होत आहे. आता याच्या मधात आपण काय ठेवलं, हे आर्मेचर. हे आर्मेचर ठेवलं. आता हे आर्मेचर फिरवत आहे. तर आर्मेचर जर मी फिरविल, तर हा जो फ्लक्स येत आहे, याला कट करता आहे की नाही हे आर्मेचर. त्याच्यामुळे काय झालं असतं, या आर्मेचर मध्ये व्होल्टेज तयार झालं असतं. इन शॉर्ट मला काय सांगायचं लक्षात घ्या. हे समजण्यासाठी आपल्याला दोन नियम समजणं गरजेचं आहे. तर एक लिहा फॅराडेचा पहिला लॉ, फॅराडेचा सेकंड लॉ. फॅराडेचे किती नियम आहेत, दोन. या दोन नियमाच्या अवतीभोवती सर्व प्रोसिजर होते. फॅराडेचा पहिला नियम काय असतो बघा, कंडक्टर कट द फ्लक्स. बघा, कंडक्टरनं फ्लक्स कट केला आणि ईएमएफ इंड्यूस इन दी कंडक्टर. फॅराडेचा दुसरा नियम काय असतो, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज. बघा काय दिलं मी, त्याला रेट ऑफ चेंज ऑफ ही फ्रेज आहे बघा. रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे काय होतं, कमी जास्त होणे, त्याचा दर, कमी जास्त होण्याचा दर. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज विथ कंडक्टर अँड ईएमएफ इंड्यूस. फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. पेपर मधला हा इम्पॉर्टंट प्रश्न असतो, डीसी जनरेटरचं वर्किंग काय आहे. आणि पेपरमध्ये एक दुसरा, मग असं आहे तर अर्धे पोरं असं का म्हणतात का फ्लेमिंगचा राईट हँड रूल हा वर्किंग प्रिन्सिपल नाही. बघा नेमकं जनरेटरमध्ये काय होत आहे, तर जनरेटरमध्ये हे एवढी सर्व प्रोसेस आपण का करतो, ईएमएफ तयार करण्यासाठी. ईएमएफचा अर्थ काय होतो, व्होल्टेज. आता या व्होल्टेजची डायरेक्शन काय राहील, या ईएमएफची डायरेक्शन काय राहील, यासाठी कुठला नियम वापरतात, त्या नियमाचं नाव आहे फ्लेमिंगचा राईट हँड रूल. वर्किंग जर विचारलं तर फॅराडेच्या लॉच्या नुसार तो वर्किंग होतं. आणि तो जो ईएमएफ किंवा व्होल्टेज तयार होत आहे, त्याची डायरेक्शन कशाने माहित करतो, तर फ्लेमिंगच्या उजव्या हाताने. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं मी की जनरेटर शब्द आल्या आल्या फ्लेमिंगचा राईट हँड रूल लक्षात घ्या. काय आहे फ्लेमिंगचा राईट हँड रूल, काहीच नाही. हे आपला अंगठा आहे, ड्रॉइंग वरती जाऊ नका, याला अंगठा म्हणतोय मी. हा आपला पॉइंट फिंगर आहे, हे आपलं 2 नंबरचं फिंगर आहे, ठीक आहे ना. त्याच्या बाजूला दोन पोट लावून, ओके. बघा हा अंगठा आहे, याला तिघाला 90 डिग्रीच्या अंशाने ठेवा. 90 डिग्री म्हणजे बघा याच्यामध्ये अंतर किती आहे, 90. या दोघांमध्ये किती अंतर बनतं, 3D डायग्राम मध्ये 90. या दोघांमध्ये 90. बघा हे जर कंडक्टर फिरण्याची दिशा दाखवत असेल, कंडक्टर फिरण्याची दिशा, तर कंडक्टर फिरत आहे म्हणजे इंग्रजीत याला मी मोशन बी म्हणू शकतो की नाही, मोशन ऑफ कंडक्टर. त्याच्यामुळे हे हा बोट काय दाखवतो आपल्याला, हा बोट दाखवतो फील्डची डायरेक्शन, किंवा यालाच मी म्हणू शकतो फ्लक्सची डायरेक्शन. आणि हे मधातलं बोट काय दाखवतं, मग हे बोट दाखवतं आपल्याला करंटची डायरेक्शन, डायरेक्शन ऑफ करंट, किंवा यालाच म्हणू शकतो मी ईएमएफ.
फक्त फरक क्लिअर झाला सर्वांना की डीसी जनरेटरचं जर कोणा वर्किंग विचारलं तर काय आहे, फॅराडेच्या नियमानुसार. आणि ईएमएफ कसा इंड्यूस होतो, कोणत्या डायरेक्शनला होतो, हे कोणता नियम सांगतो, फ्लेमिंगचा राईट हँड. ओके. फील्डनी तयार केलेल्या फ्लक्सला आर्मेचर कंडक्टर कट करतात आणि त्यामध्ये म्हणजे कशात ते, त्यामध्ये म्हणजे आर्मेचरमध्ये, आणि आर्मेचरमध्ये ईएमएफ इंड्यूस होतो. हा ईएमएफ किती असतो लक्षात घ्या, त्याला आपण म्हणतो ईजी म्हणजे जनरेटेड ईएमएफ. शॉर्ट याला मी व्होल्टेजही म्हणू शकतो की नाही. ओके. हे किती असतं तर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट हा आहे, किती असतं, फाय झेड एन पी अपॉन 60A. ईएमएफचा अर्थ व्होल्टेज होतो, तर याचं युनिट काय असायला पाहिजे, याचं युनिट व्होल्टच असेल. काही कठीण आहे का ते नाही. फ्लक्स फाय दिसत आहे की नाही, याला फाय म्हणतात, वाचताना याला काय म्हणतात, फाय. फाय म्हणजे काय असतं, याला आपण फ्लक्स म्हणतो. झेडचा अर्थ काय होतो, झेडचा अर्थ होतो नंबर ऑफ कंडक्टर. आर्मेचर मध्ये आपण वाइंडिंग करत नाही का, ते वाइंडिंग म्हणजे काय, कंडक्टर. एन चा अर्थ काय होतो, स्पीड ऑफ जनरेटर. पी म्हणजे काय होतो, पी म्हणजे होतो पोल. ए म्हणजे काय होतं बघा, आयटीआयच्या भाषेमध्ये याच ए ला कधी कधी P1 पण म्हणते. याला काय म्हणतात, नंबर ऑफ पॅरलल पाथ. काय फ्लक्स आहे की नाही बाबा, हा फ्लक्स म्हणजे काय बघा, मेन फील्ड फ्लक्स, मेन पोल वरती जो वाइंडिंग उलाढली आहे त्याचं नाव आहे फील्ड वाइंडिंग. त्या फील्ड वाइंडिंगला करंट दिल्यानंतर यातून फ्लक्स तयार होतो की नाही, हा तो फ्लक्स आहे. हा झेड म्हणजे काय आहे, झेड म्हणजे नंबर ऑफ कंडक्टर. आर्मेचर जे फिरते, फिरणारा पार्ट कुठला असतो, आर्मेचर. आर्मेचर मध्ये जी वाइंडिंग असते त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टर. राईट, लक्षामध्ये वाइंडिंग एक प्रकारचा कंडक्टरच आहे, ठीक आहे ना, कंडक्टर. एन म्हणजे स्पीड आहे, पी म्हणजे पोल आहे, ए काय आहे, ए म्हणजे नंबर ऑफ पॅरलल पाथ. फक्त दोन लक्षात घ्या, इथे लिहितोय मी लॅप, इथे लिहितोय मी वेव्ह. लॅप वाइंडिंग वेव्ह वाइंडिंग मध्ये बघा क्लिअर. जर वाइंडिंगचा प्रकार हा लॅप असेल तर ए इज इक्वल टू पी होतं, नाही तर ए ची किंमत 2 फिक्स असते. ईजी इज इक्वल टू फाय झेड एन पी अपॉन 60A. तो एका इक्वल टूच्या अमोरासमोर जे वस्तू असते हे काय असते, समप्रमाणात, डायरेक्टली प्रपोर्शनल. आणि ईजी इज असं जर विचारलं मी तर याला ए काय म्हणू आपण, इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे व्यस्त प्रमाणात. काम आपल्याला कशाशी आहे याच्याशी नाही. ईजी म्हणजे काय, डायरेक्टली समप्रमाण म्हणजे काय, एक जर वाढलं तर दुसरी गोष्ट सुद्धा वाढते की नाही. आणि इकडे व्यस्त प्रमाणात काय, एक जर वाढलं तर दुसरी गोष्ट काय होते, कमी होते. पेपरमध्ये कसं येतं, फ्लक्स जर वाढलं, मी म्हणतो फ्लक्स जर वाढला तर जनरेटेड ईएमएफ वाढतो की नाही. जनरेटरचं बेसिक काम काय आहे, जनरेटरचं काम आहे व्होल्टेज तयार करणे. फ्लक्स दिला आहे 0.02 वेबर, कंडक्टर दिले आहे 100, स्पीड दिली आहे 1000, पोल आहेत 4, वाइंडिंग आहे लॅप, आणि काढायचं आहे ईजी. ईजीचा फॉर्म्युला काय होता, 5ZNP अपॉन 60. बघा फ्लक्स किती दिला आहे, 0.02 दिला आहे. कंडक्टर म्हणजे झेड होतं की नाही, 100 दिले आहे. स्पीड किती दिली आहे, 1000. पोल किती दिलेले आहे, 4. 60 जसेच्या तसे. ए म्हणजे नंबर ऑफ पॅरलल पाथ, पण वाइंडिंग कुठली आहे, लॅप. लॅप वाइंडिंग मध्ये काय होतं, ए इज इक्वल टू पी होतं की नाही, ए इज इक्वल टू पी. तर पोल किती आहे, 4. याला सॉल्व्ह करायला लागतं. आता इश्यू आपला प्रॉब्लेम इथंच जातो सॉल्व्ह करायला. आपण थोडंसं याला एकदा बघूया. बघा याला जर आधी सॉल्व्ह केलं, किती सोपं आहे. जर 2 याला गुणलं तर 200 होतं, आणि इथं 2 अंक सोडून पॉईंट आहे, म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे बघा, 0.02 गुणिले 100 आहे. जर पहिले तर बघा आपल्याला गुणाकार 2चा 100 सोबत करता येईल की नाही, 100 दोन्ही 200. इथं आता 2 अंक सोडून पॉईंट आहे, तर इथं 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा, त्याचं उत्तर किती होईल, 2. उत्तर किती होईल, 2. बस, याचं उत्तर किती आहे, 2. 2 गुणिले 1000 किती होतात, 2000. हे 4 तर असेच कटले, तर वरत किती आले, 2000 भागेला किती आलं, 60. 1 0 कटला म्हणजे 200 भागेला 6. साइन त्रिक 18, उरले किती, 2. 20. साइन त्रिक 18.